परिसदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय उद्योजक समाजसेवक आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व सन्माननीय पवनदादा कराळे साहेबांचा शुभ सन्मान। मॅच जी मात्र होत असताना सुरू आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अजिंक्य आपल्या स्पेल मधील पहिलं आणि सांघिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन तयार आहे। स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील राजेश जी मात्र आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असतील। दुसऱ्या बाजूला करण आपल्याला पाहायला मिळतील लेफ्टी बॅटर रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जो मात्र मोरी 11 पाडाळे टीमचा आपल्याला पाहायला मिळतो। म्हटलं जातं की 72 से 72 तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो। अरे 72 से 72 तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो। टूटते पत्थर शीशों से अरे तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय कट केला होता पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली थ्रो देखील चांगला झाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती श्री गणेश होत असताना पाहायला मिळेल धावफलकाचा प्रारंभ होतोय जो मात्र डावाला एक धाव धावफलकावरती षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आपल्याला पाहायला मिळतं। मी म्हणत होतो अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळते एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असं सन्माननीय आदरणीय परिसदादा पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा अप्रतिम असं नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही 4 दिवशी चालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते। आपण पाहू शकतो आजच्या दिवसातील दुसरा सामना एका बाजूला पाडाळे दुसऱ्या बाजूला वडवली। यावेळेस मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न झाला होता ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल। फिल्डिंग चांगली पाहायला मिळते षटक स्ट्रक कव्हर मध्ये इनफिल्ड मध्ये पाहिलं तर 7 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करतात आणि इनफिल्डच्या बाहेर आपण पाहू शकतो 2 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करतील। पहिला खेळाडू जो मात्र मिड विकेटला असेल आणि त्यानंतर दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑफ मध्ये असेल। 5 षटकांचं पूर्वार्ध 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची समाप्ती होते चांगली बॉलिंग पाहायला मिळते। या आधीचा चेंडू थोडासा खाली राहिला होता या चेंडूवरती खांद्याचा वापर झाला गुड लेंथ वरती बॉल हिट झाला त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होती। षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं बॉलिंग मार्क वरती बॉलर अजिंक्य ज्यावेळेस बॉलर रनअप करेल त्यावेळेस मात्र कॉल करायचं नाही या गोष्टीची नोंद करून घ्यायची। इथे आपण पाहतोय एक धाव झाली कंप्लीट मोठा फटका मारायचा सातत्याने प्रयत्न होतोय पॉवर प्लेचा उपयोग जो मात्र करायचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याचा फायदा जो मात्र उचलता येत नाही। आपण पाहतोय लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती। आतापर्यंत बेड्या ठोकण्याचं काम जे मात्र केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांचं जकडून ठेवायचं काम कुठेतरी होतंय। टॉस जिंकल्यावरती मात्र बॅटिंग करायचा डिसिजन घेतला होता ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये। इथे आपण पाहिलं तर डिसिजन पाहायला मिळाला आतापर्यंत यश मिळत नाहीये। यावेळेस आय विल डेफिनेटली फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या। मॅचची गोल्डन विकेट होती कॅरी करण खंडागळेला परतायला लागतोय माघारी झटका क्रमांक पहिला लागतोय मॅच मध्ये मोरिया 11 पाडाळे या संघाला। आतमध्ये खलील आपल्याला पाहायला मिळतील पापा या नावाने सुपरिचित असलेला खलील आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजेश जर्सी नंबर 1 मध्ये आपण पाहतोय एका बाजूला यंग खेळाडू दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी
पाहायला मिळते यावेळेस बॅटची कट लागते, कट अँड कट बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद, 1 brings 2 असं समीकरण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धक्का लागतोय मोरया 11 पाडाळे या संघाला, विकेटचं पतन. ती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा, 3 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं, आपण पाहू शकतो मोरया 11 पडाळे संघाला, परंतु कमबॅक होत नाही आतापर्यंत, असफलता मिळतीये. आणि शेवेला एकच गोष्ट जी मात्र मोरया 11 पडाळे संघाला सांगेल की म्हटलं जातं असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो, जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं किसी की जय जयकार नहीं होती, बिना संघर्ष कोशिश करने से बिना कभी यहाँ पे मेहनत पुरी नहीं होती. इथे मेहनत करावी लागणार आहे, मेहनतची पराकाष्ठा जी मात्र दाखवावी लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही मेहनत दाखवाल त्यावेळेस मात्र तुम्ही कुठेतरी इथे विजय होऊ शकता. इथे मेहनत करावी लागेल. आपण पाहतोय यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी, बॉलची पिचिंग होती. आपण पाहतोय व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 4 आकड्यावरती. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न होतो, आपण पाहू शकतो. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम गोलंदाजी बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला रवी पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू जो मात्र बाईट होता त्यानंतर मात्र एक डॉट बॉल येतो. अप्रतिम असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतो. एका बाजूला पाडाळे, दुसऱ्या बाजूला बडवली पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला होता, बॉल चाललाय सीमा पार, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून, गॅप होतं मोठं, धाबांना नसेल टोटल, बॉल सीमा पार, रन मिलेंगे 4, तो होगा बेडा पार. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. चांगला असा फटका जो मात्र राजेश खंडागळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला आपण पाहू शकतो राजेश खंडागळे असतील, दुसऱ्या बाजूला राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. इथे फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. काऊ कॉर्नर रिझन मधून थोडीशी स्प्रिंट मारली होती, त्यानंतर आले, थोडासा जम्प घेतला आणि त्यानंतर बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत झाली धावा कंप्लीट 2. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ रवी याच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू पाहतोय, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू राईज झाला, फलंदाजाने एक्सपेक्ट केलं होतं कुठेतरी खांद्यापर्यंत येऊ शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त उसळी जी मात्र चेंडूला मिळाली. आणि अशा रीतीने आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होती. अजून जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ जो मात्र या षटकामध्ये शिल्लक आहे. इथे आपण पाहतो चांगला चेंडू, अशा रीतीने षटक क्रमांक 2 देखील समाप्त होतो. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ दी लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर बॅकफुटला आपण पाहू शकतो मोरया 11 पडाळे संघ, परंतु त्यांच्यामध्ये देखील कॅलिबर आहे. असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल, मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर 2 षटकांमध्ये काय झालं याला महत्त्व न देता येणाऱ्या 3 षटकांमध्ये मी कशी कामगिरी करेल, कुठेतरी फायटिंग टोटल पर्यंत धावसंख्या कशी नेईल यासाठी विचार करावा लागेल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील.
आपल्या स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार आहे अजिंक्य. आपण पाहतोय फील्ड रेस्ट्रिक्शन जे मात्र ओपन झालेत. पहिल्या षटकामध्ये 2च खेळाडू जे मात्र 30 यार्ड सर्कल बाहेर ठेवू शकत होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू आणि आता मात्र 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल आणि त्यासोबत बॅकवर्ड पॉइंट ज्याला आपण जॉन्टीज पॉइंट असे देखील संबोधतो. यावेळेस चांगले चेंडू पाहायला मिळतोय. बॉल खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी एक्सपेक्टेड केलं होतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न थोडासा कदम ताल करण्यात आलं होतं. रूम क्रिएट करायचं होतं परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अप्रतिम बॉलिंग जी मात्र आतापर्यंत आपण पाहतोय. इथे मोठा फटका नक्कीच मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या आतमध्ये तेच करणं गरजेचं असेल. इथे काय बॉलिंग होतीये याला अॅनलाइज करा आणि त्यानुसार फटकेबाजी करा. अंधाधुंद फटकेबाजी कराल तर एखाद फटका लागू शकतो परंतु ज्यावेळेस तुम्ही बॉल पाहून प्रॉपर बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी करता त्याच वेळेस मोठमोठे फटके लागतात. इथे तेच करणं जे मात्र गरजेचं असेल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पंचाच्या माध्यमातून पंचाचे दोन्ही हात समांतर ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आपण पाहू शकतो आदर्श 11 धानिवली आणि त्यांचे विपक्ष प्राईड ब्रदर्स आंबेगाव असे 2 संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील. एक धाव झाली कंप्लीट. येस नो वेट अशी खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र करण्यात येते. मंदार राणे सर जे मात्र आमच्याकडे वळलेत आणि यानंतर मात्र आपण पाहू शकतो तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान आपण पाहू शकतो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचे सर सेनापती कॅप्टन सन्माननीय आदरणीय दिनेश दादांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आणि इथे फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन होतंय. राजेश भोईर यांना परतायला लागते माघारी. म्हटलं जातं की हमें तो अपनों ने लूटा गेरो में कहा दमता और अपनी कष्टी वहा डुबी चापे पाणी कमता. विकेटचं होते पतन मात्र धाबाच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 12 आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी नंबर 32 मध्ये बीके असं नाव जे मात्र लिहिलं गेलं त्यांच्या जर्सी क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजेश खंडागळे आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचे आले होते त्यानंतर मात्र फटकेबाजी चांगली. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मोठा फटका फसलेला आहे. बॉल चाललाय सरळ हातामध्ये. हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये मात्र फलंदाज होतोय बाद. अजून एक झटका लागतोय मोरिया 11 पाडा या संघाला. राजेश खंडागळे बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्याला पाहायला मिळतील बशीर येतात ॲट नंबर 6 आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रमाणे पत्त्याचं घर ढासवतं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासवताना आपल्याला पाहायला मिळतीये. मोरिया 11 पडाय या संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला होता त्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि तो कुठेतरी अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ पूर्ण प्रकारे बाकी आहे आणि या षटकातले देखील 2 चेंडू बाकी आहेत. अर्थात 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 14 चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या मॅच मध्ये 40 धावांचं टार्गेट होतं आणि त्यामध्ये देखील बालुक संघाने ती मॅच जिंकली होती. डिफेंड जे मात्र केले होते ते 40 धावा. यावेळी सॉफ्ट हँडने खेळले. पुष्कर और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये आपण पाहतोय.
इनफिल्ड मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर पूर्ण प्रकारे फ्रंट फुटला आपण पाहतोय बजरंग वडवली संघ, परंतु बॅकफुट वरती आहेत आणि इथून मात्र पुढे जावं लागणार आहे. मोरिया 11 पाडाय संघाला मोठा फटका मारायचा प्रयत्न अलॉंग द बीच चेंडूला स्टिअर केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये जे मात्र ड्रिंक्स ब्रेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते 4.76 सरासरीने 14 धावा. सन्माननीय दिनेशदादा घरत साहेबांच्या माध्यमातून केली जाते. आपण पाहू शकतो मायची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबतच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं गोड आठवण मोमेंटो आपण देऊन दादांचा शुभ सन्मान जो मात्र करतोय. यानंतर होणारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आदर्श 11 दानिवली आणि त्यांचे विपक्ष ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. समालोचन करायचे त्यांच्यासोबत करायची संधी मला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये देखील संधी होती, परंतु आज मात्र मी इथे आपण पाहू शकतो संपर्क चषक जांभुडे 2024च्या थरारामध्ये आलो. अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं जांभुडे असेल, त्यानंतर या विभागातील कुठली स्पर्धा असली तर हा ग्राउंड जो मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो सजत असताना. आणि मात्र पंढरी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटची. सातत्याने जर विचार केला अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या मात्र या विभागामध्ये होत असतात आणि त्यापैकी एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते संपर्क सरपंच चषक 2024 थरार जो मात्र आपण पाहू शकतो. वर्ष क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ पाहायला मिळतो. बॉलिंग मार्क वरती बॉलर स्वप्नील येतात. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन तयार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो बाळा असतील आणि दुसऱ्या बाजूला बशीर. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर येत आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अप्रतिम फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. रिले केला होता, त्यानंतर मात्र लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये आले. बॉलला गॅदर करण्यात आलं. नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकण्यात आलं होतं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये तेज करणं गरजेचं आहे. अगदी तुमच्या हातामध्ये परिस्थिती नसली तरी देखील तुम्हाला इथून संघर्षाचा बिगुल वाजवावा लागणार आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉल पडला थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला आणि त्यासोबतच थोडासा हळुवारपणे आला. डॉट बॉलची समाप्ती होती.
अप्रतिम अशी बॉलिंग सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग वडवली या संघाच्या माध्यमातून 16 धावा धावफलक 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये असं मात्र चौथं. यावेळी स्लोवर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल चला एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसजजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. बॅकिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळूवारपणे जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक चौथं मार्गस्थ आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय फ्रंट फुटला जय बजरंग वडवली संघ. परंतु इथून मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. कॅलिबर जो मात्र आहे मोरिया 11 पाडाय संघाकडे आणि कॅलिबर सारखी कामगिरी होणं गरजेचं असेल. आपण पाहू शकतो आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. फुकट ते पौष्टिक आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. आस्वाद घेत असताना मोरिया 11 पडाय संघ असंख्य धाव फलकावरती 18 धावा 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. धावा येणं गरजेचं आहे. धावा बॅट कट असो किंवा बॉडीला ब्रश लागून असो किंवा अवांतर असो इथे धावा येणं गरजेचं आहे आणि ती एक धाव जी मात्र संजीवनीचं काम करेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर बट अप्रतिम अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज होते बाद. अप्रतिम झेल जो मात्र टिपला जातोय आणि इथे माघारी परता लागतोय. अजून एक झटका लागतोय. झटका क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील श्रीकांत येतात. 5 झटके जे मात्र लागलेत 18 आकड्यावरती आणि सध्याच्या स्थितीला वडवली संघ फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक या षटकामध्ये. स्लोवर वन चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पिक करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला चेंडू. तोपर्यंत एक धाव झाली. कंप्लीट फंबलनेस 2 फिल्डरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि जिथे एकही धाव व्हायला पाहिजे नव्हती तिथे मात्र 2 धावा झाल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र चौथा. अजून एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते अनुभवायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय वडवली संघ त्यांचे विपक्ष पाडाई संघ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहू शकतो. रिव्हर्सचा हिट मारायचा प्रयत्न स्विच हिट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 5 बाद 20. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये तेच करणं गरजेचं असेल. 4 षटकांमध्ये काय झालं याला महत्त्व न देता एका षटकामध्ये काय होणार आहे याला महत्त्व द्यावं लागेल. स्पीडअप करायचं थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. यानंतर होणारी मॅच आदर्श 11 दानिवली आणि त्यांचे विपक्ष ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायच्या. यानंतर होणारी मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला आपण पाहू शकतो आदर्श 11 दानिवली आणि त्यांचे विपक्ष ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर अबेद आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील 5वा शेवटचा अनामारीचं षटक घेऊन तयार. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून देण्यात येतोय गाव कॉर्नर रिजन मधून. संघर्षाचा बिगुल संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार.
सो मच. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावरती. मोमेंटम जो मात्र पाहिजे होता आणि या षटकामध्ये जर मोमेंटम पडाय संघाच्या बाजूने राहिला तर नक्कीच मॅच काटेची होत असताना नक्की आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. अबिल मात्र पॉलिंग मार्क वरती आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं षटकार आपल्याला पाहायला मिळाला बाळा यांच्या मार्कमधून. मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. बॉल पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न होत होता आणि त्याच्याच माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज होते बाद. अजून एक झटका क्रमांक 6 लागतो मैदानाच्या आतमध्ये. मोरिया 11 पडाळे या संघाला धावबादच्या स्वरूपामध्ये. धावबादच्या स्वरूपामध्ये श्रीकांत यांना परतायला लागतं माघारी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवा आपल्याला पाहायला मिळतील. चालू असलेली मॅच एका बाजूला आपण पाहतो वडवली संघ त्यांच्या विपक्ष पाडाळी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावबादच्या स्वरूपामध्ये श्रीकांतला परतायला लागलं. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न कदमताल केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतो. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक मार्गस्थ 5. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 27 सध्याच्या स्थितीला. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुलटा चेंडू होता. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न होत होता. मिस टाइम स्ट्रोक. बॉल चालले लॉंग ऑन मध्ये. फिल्डर येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. अगदी फेकी चांगली झाली होती परंतु ग्राउंडच्या अभावी आपण पाहिलं तर बॉलनी उसळी घेतली नाही. सबमरीन राहिला. अगदी घासत पुसत गेला असं मात्र बॉलरकडे आणि कलेक्शन करता आलं नाही. बॅकिंगला आला होता पॉइंटचा खेळाडू. त्याच्या माध्यमातून बॅकिंग चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 आकड्यावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील आणि अप्रतिम झेल जी मात्र टिपली जाते. फलंदाज होतो बाद. अजून एक झटका बसतोय मोरिया 11 पडाळे संघाला. झटका क्रमांक 7. नंबर 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील विकी येत आहेत. एका बाजूला विकी आणि त्यांच्या सोबतीला देवा आपण पाहू शकतो. 90 क्रमांकावरती विकी आलेत. सध्याच्या स्थितीला संघ पूर्ण प्रकारे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. मोरिया 11 पडाय संघ परंतु त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. ज्यावेळेस बॉलिंगसाठी येतील त्यावेळेस देखील त्यांच्या माध्यमातून मेहनत आणि मेहनतीची पराकाष्ठाची मात्र केली जाईल यात ती मात्र शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 29 आकड्यावरती. फुलटा चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली इट. इस्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल. फर्निचर दी स्ट्राईक. लीन बोल्ड आणि अशा रीतीने 5 षटकांचं वाजवी केस समाप्त होतो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावेंचं टार्गेट. 30 चेंडू आणि 30 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. रनबॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस जो मात्र होणार आहे एका बाजूला आपण पाहू शकतो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल आदर्श 11 दानिवली. सन्माननीय आदरणीय हरिदादा भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. हा लुचिक टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल आपण संपूर्ण करत आहोत. प्रथम आपल्यासोबत जॉईंट आहेत व्हॉट डू यू टॉस बॉक्स. तर आदर्श 11 दानिवली संघाचा कॉल आहे.
हेड असं कॉल आहे आणि हेड पडलेलं आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जो मात्र जिंकलेला अभिनंदन दादा. टॉस जिंकल्यावरती डिसिजन सांगायचं. प्रथमतः मी क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणारे समोर जर पाहिलं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव सारखा एक बलाढ्य संघ, याआधी देखील त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही खेळलेत का या सीझन मध्ये, आणि जर खेळले असेल तर कुठला संघ जो मात्र वर्चस्व गाजवला आणि कुठल्या फिल्डरनी की फॅक्टर जो मात्र रोल प्ले केला? खूप म्हणजे 1 वर्षानंतर त्यांचे नामचे मॅच होते डोंगर नावेला, त्यांचे नामचे मॅच झाले होते, आम्ही पराभूत झालो होतो तेव्हा. आता पूर्ण 100% देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल आमचा. तर अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. या स्पर्धेबद्दल आणि सन्माननीय परेशदादा पाटील साहेबांबद्दल 2 शब्द. आयोजन खूप छान आहे त्यांनी आणि आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तर नक्कीच तुम्हाला देखील देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. मी येतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमच्या कॅप्टन कडे. दादा टॉस हरला, टॉस जर जिंकला असेल तर डिसिजन काय होता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच करणार होतो. मनाविरुद्ध बॅटिंग जी मात्र करावी लागते, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50-55+. स्पर्धा जी मात्र आपण पाहू शकतो अप्रतिम अशी स्पर्धा. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. परेश दादाचं नेहमी चांगलं आयोजन असतं, तो आम्हाला इथे खेळण्याची संधी देतो, त्याचा आम्ही आभार मानतो. तर नक्कीच तुम्हाला देखील असेल खूप सारे अशा शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल जे मात्र कंप्लीट झालं, नाणेफेकीचं कौल जिंकलं जे मात्र आदर्श 11 धानिवली या टीमने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला. आणि आपण पाहू शकतो मॅचला होतीये सुरुवात, आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात या ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंगर नवे, व्हॉइस ऑफ मुरबाड, अप्रतिम असे व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य आणि एक अप्रतिम असे समालोचक सन्माननीय दीपीर बिराडे सरांचा आवाज जो मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद प्रथमजी चव्हाण. लक्ष्याचा विचार केला, टार्गेट जर पाहिलं तर ते द्वितीय सत्रामध्ये सध्याच्या घडीला सेट झालेलं आहे. अवघ्या 30 धाब्याचं रन बॉल इक्वेशन 30 बॉल 30. आघाडीसाठी विशाल आणि त्यांच्या सोबतीने रवी वारघडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामी करता फिल्डिंग झाली सेट मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाची. प्रति 5 षटकांच्या पाठीमागे 6.00 धाब्याचे धावगती आता स्कोर कार्डवरती मेंटेन करायची आहे. लो स्कोरिंग मॅच. लक्ष थोडं सोपं आहे, लक्ष थोडं माफक आहे, मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजींची कमाल धमाल आणि नाविन्यपूर्ण कामगिरी आपण खास करून पहिल्या सत्रामध्ये पाहिली, त्याच पद्धतीने आता चमकदार कामगिरी या द्वितीय सत्रात करावी लागेल टीम मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला. सामना सुरू झालेला आहे. स्पेल आपण बघत आहोत. स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक राजेश खंडागलेचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ टर्म फुलर लेंथ बॅटरला बीट करत असताना सरळ पाठीमागे निघून चालला विकेट किपरकडे. डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल अजूनही धावफलकावरती खुली झालेली नाहीये. ऑफ साइडला प्लेस केला वाडिश मिडॉनला फिल्डर साइड कुड बी डेंजरस. थ्रो खराब आला, फेक थोडी चांगली आली असती तर रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. बट नॉन स्ट्राइक करेनला आपण बघत आहोत. वेगानं आता रिटर्न क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप परतलेले तर रवी 1 धाव धावफलकावरती आणि 30 धाबेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला डाव सुरू झालाय जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचा. नेक्स्ट मॅच आदर्श 11 दानिवली त्यांच्या वतीनं मुरबाड ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच आदर्श चषकाचं 32वं पर्व आपण पाहिलं आणि खास करून मुरबाड क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाणे विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना आपण एन्जॉय केला. तो संघ इन ऍक्शन आहे आंबेगावकर चषकाचे आयोजक अर्थातच ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या विरोधात. तो सामना देखील लक्षवेधी. मात्र या सामन्यामध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल टीम मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला. बॅकफुटरवाले कट केला कव्हर पॉइंटला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता, तो फसलेला आपण बघत आहोत. खवरचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. बाळा उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाली ती एक सिंगल आणि या सिंगल रनच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 2 या आकड्यावर. 30 धाब्याचं लक्ष सध्या चेस करत असताना आपण बघत आहोत जय बजरंग वडवली या संघ. फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ओव्हर द कव्हरच खेळायचं होतं. वेग जबरदस्त होता, गतीनं बीट केलं स्ट्रायकर नेटवरती रवी वारघडेला ज्याच्याकडे क्षमता आहे, चांगलं कालेबर आहे, चांगलं पोटेन्शियल आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आणखीन एक डॉट बॉल आता टाकलाय तो कॅप्टन राजेश खंडागलेनं.
बॅकफुटवर आले यावेळेला चांगला कव्हर ड्राईव्ह अपिश बट सेटिश बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेटून बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर ड्राईव्हचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका 4 धावा. हँड अँड कोऑर्डिनेशन बॉडी बॅलन्स त्यानंतर हेड पोझिशन वेट ट्रान्सफर या सगळ्या गोष्टी लाजवाब होत्या स्तुतिमय होत्या. परिपक्व सुसंस्कृत फटका आपण पाहिला तो रवी वारगड्याच्या बॅटमध्ये कव्हर्सला रन्स आल्या 4 टीमची टोटल आहे. दाफलकरवरती 10 6 या आकड्यावर लास्ट बॉल देखील आलेला आहे. डॉट टीमची टोटल आपण बघत आहोत. आता स्थिर पाहायला मिळेल सुरुवात झाली होती डॉटनं त्यानंतर 2 सिंगल आल्या डॉट बॉल आला 5व्या चेंडूवरती आला 4 आणि शेवट मात्र समर्पक षटकाचा झालेला आहे तो स्वतः कॅप्टन स्वतः संघ नायक संघ कर्णधार राजेश खंडागलीकडून डॉट बॉलनं 6 धावा पहिल्या षटकाच्या अंती 24 बॉल 4 षटकं आणि विजयासाठी आपण बघत आहोत जी आवश्यक धावगती आहे जी सरासरी ती मेंटेन करत असताना आपण टीम बघत आहोत जय बजरंग वडवली विदाउट लॉस 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाखल करू चला टीम मॉडेल बंद करा खास करून खेळपट्टीवरती टीम मॉडेल नकोय. पंच मयूर सर मंदार सर त्या बाबतीत आपण खेळाडूंना सूचना लगेचच पोहोचवतात. खेळपट्टीवरती कुठल्या पद्धतीची टीम मॉडेल आपण इन्व्हाइट करू नका या सूचनेकडे लक्ष सुद्धा. मोरालीवन पाडले टीमचे कॅप्टन पहिल्या षटकात रन्स आल्या 6 24 बॉल 4 षटकं 24 धाब्याची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आपण बघत आहोत. चेंडूकडे 1 धावांची समानता सध्या आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण आहे गोलंदाजीचा दबदबा खास करून आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला अजिंक्यचा 2 षटकांचा स्पेल ज्याने इकॉनॉमिकल कामगिरी केली अवघ्या 7 धावा खर्च करत असताना 2 धक्के त्यांना दिलेले होते. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये अवेलच्या विरोधात 6 जरूर आला होता मात्र कमबॅक त्यांनाही केलेला आहे. स्वप्नीलच्या एका षटकामध्ये चांगली कामगिरी रवीनं देखील चांगला स्पेल टाकलेला आहे. ओव्हरऑल गोलंदाजीमध्ये देखील चांगलं प्रभावित केलेलं आहे जय बजरंग वडवले आणि आता ते चेस करतायत. धावा 30 पहिलं षटक संपलं 6 धावा दाफल करती. षटक दुसरं सध्या टाकण्यासाठी के करण खंडागले गेटिंग रेडी ऑन हिज बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल फुल टॉस ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न एका हाताने फिल्डरचा प्रयत्न होता बॉलला पकडण्याचा तो फसला चेस आहे कव्हर पॉइंटच्या फिल्डरला आणि फायनली त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला की नाही त्यासाठी संशय निर्माण झालाय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पंचांचा आता निर्णय आला. बॉल सीमा पार प्रयत्न चांगला होता मात्र अपयशाला फिल्डरला रन्स आले त्या ठिकाणी 4 विशालच्या बॅटमधनं. 4 धाब्याच्या मदतीनं सध्या दाफलकरवरती पुढे फ्लाय होत असताना रन्स पाहायला मिळत आहेत 10 ऑन बोर्ड. 20 रनची आवश्यकता. आता मॅच मध्ये विजयासाठी हवी तशी बॅटिंग झाली नाही. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा संघ बॅटिंग करत होता स्पेशली आय थिंक टॉस जिंकल्यानंतर मोरालीवन पाडाले आणि जो निर्णय होता तो कुठेतरी आता महागात पडलेला आहे. मात्र कमबॅक जर हवं वापसी जर हवी आहे तर विकेट आणि डॉट बॉल पर्सेंटेज हा फॅक्टर मॅटर करेल. फुलर लेंथ फ्लाइट जास्त दिली होती. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळायचं होतं ड्रिल करून दाखवतात विशाल व तसं टायमिंग नव्हतं कोऑर्डिनेशन जमलं नाही कनेक्शन होतं बॅटन बॉलमध्ये बॅटन पाडमधून बॉल आपण बघत आहोत. पाठीमागे विकेट कीपर खलील शेखच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना फुलर लेन ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला बीट करून बॉल मागे लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. थोडीशी मिसफील्ड मिस्टेक दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण झाली असती परंतु रवी तयार नव्हते आणि अतिरिक्त जोखीम देखील आता घेतली जात नाही कारण माहिती आहे लेस दॅन रन बॉल इक्वेशन सध्या आपल्याला चेस करायचं आहे. त्याच कारणासह आपण बघत आहोत अतिरिक्त जोखीम न घेताना सिंगल डबल देखील सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. टीम जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचं एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती आतापर्यंत 11 या आकड्यावर. दुसरं षटक सुरू आहे के करण खंडागलेचं. बॅकफुटवर आले कट करण्याचा मानस चांगला आउट स्विंगर लेफ्ट हँडर मीडियम पेसर पडून टप्पा जसा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पडला हलकासा टॉस झाला एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचबरोबर वळण देखील घेत असताना बाहेरच्या बाजूनं चांगला आउट कटर आपण पाहिला के करण खंडागलेकडून सांगता झाली ती डॉट बॉलची. पहिल्या बॉलवर 4 तदनंतर झालेलं कमबॅक आहे करणकडून. फुल टॉस ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड मिस्टेक बाळाकडून बॅकअप लगेचच आपण बघत आहोत कव्हर पॉइंट वरून पोहोचलेला आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये
वरती 12 या आकड्यावर 12 ऑन बोर्ड 12 धावा दाफलकावरती स्टील 1 टू गो 4.1.1 आतापर्यंत 5 बॉल टाकलेले आहेत करणनं हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले कट केला लॉंग ऑफ द फिल्डरला चेस एक कव्हर पॉइंटला बॉल वेगानं मार्गस्थ होतोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि फायनली बॉल आता हळूहळू सीमारेषा ओलांडतो का यस इट इज इशारा आलेला आहे 4 धावा आहेत 4 धावेचा इशारा आलेला आहे क्षेत्र आहे ते धोकादायक आहे फिल्डर्सला खास करून रिक्वेस्ट आहे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत कंट्रोल असणं तुमचं गरजेचं आहे चला पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली पाणी पोहोचवा 4 धावा तर आलेले आहेत धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत चौकाराच्या मदतीनं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात धावा 16 षटकं 2 संपलेले आहेत पाणी जाऊ द्या मॅनेजमेंट कमिटी लगेचच मैदानामध्ये यानंतर आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात ब्रायट ब्रदर्स सामनेगाव आणखीन एक चांगली लढत आणखीन एक लक्षवेधी सामना प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल औचित्य एकच आहे परतजादा पाटील आयोजित सरपंच चषकाचा पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील आजचा अंतिम अखेरचा निर्णायक दिवस पहिला सामना 41 धावा सहजरित्या डिफेंड केला पराग वादेस बालुकनं सध्याच्या घडीला लढत दुसरी सुरू येते 30 धाब्याचं लक्ष्य आणि 30 मधल्या 16 धाबा तर बनवल्या अर्थातच इक्वेशन आता बाकी आहे 3 षटकं 18 बॉल आणि रन समेत त्या ठिकाणी विजयासाठी 14 गौरवदादा देखील व्यासपीठावरती उपस्थित झालेला आहे भरपूर मेहनत त्याने घेतलेली आदर्श चषकासाठी त्याचं देखील वेलकम आपण करूयात संपूर्ण आदर्श 11 दारिवली क्रिकेट संघाचं आपण या चषकाच्या माध्यमात स्पेशल वेलकम करूयात पहिल्यांदाच मुरबाड ग्रामीण क्रिकेट यांच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक नोंद झालेली आहे ते ठाणे विरुद्ध रायगड सामन्याची प्रेक्षकांची तुफान तुडुंब गर्दी आपण खास करून या स्पर्धेसाठी पाहिलेली आहे ज्यांची स्कोरची महत्वाची भूमिका बालचंद्रदादा भोईर स्वतः कॅप्टन मल्हारी भोईर त्याचबरोबर गिरीश भोईर सागर राणे बाहुबली मंगेश भोईर त्यात सोबतीनं प्रवीण भोईर हरी भोईर आणि ऑल प्लेयर्स आज उपस्थित झालेले आहेत वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं जशपंच चषकाच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीच्या दुसऱ्या एडिशन मध्ये अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक सहस्त्र सरचे स्वागत एक वेगळा पायंडा आदर्श चषकाच्या माध्यमातून या टीमनं रोवलेला आहे खास करून मुरबाड ग्रामीण मधील 32 संघ आणि ओपन ग्रामीण विभागातून 24 संघ आणि ठाणे विरुद्ध रायगड ही प्रेक्षणीय लढत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद त्या स्पर्धेला होता आजही कल्याण डोंबिवली परिसर आणि तदनंतर संपूर्ण ठाणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रायगडमध्ये ज्या टीमच्या आयोजनाची चर्चा होते तो संघ आपण बघत आहोत आदर्श 11 धानिवली वेलकम ऑल ऑफ यू जाऊयात मॅच कडे षटकं 2 संपली 16 धावा बनवल्या 3 षटकं 18 बॉल आणि आवश्यकता 14 धावेची सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती झाला सेट कॉम्बॉक्स इन कडून आरके अर्थातच राजेश खंडागले पहिला बॉल सेट बॅटन लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड जस्ट लाईक एरो मात्र फटका त्या ठिकाणी डिस्टन्स करू शकला नाही टायमिंग प्रॉपर होतं इलिमिनेशन होतं डिस्टन्स नव्हतं चेंडूनं उंची जास्त गाठली लांबी कमी स्ट्रेटिश लॉंगॉनला फिल्डर बॉलच्या खाली आला त्यानं दिली झेलची आम्ही 16 वरती पहिला आदरा रवी परत आहेत माघारी मयूरजी शेलके सध्याच्या घडीला मैदानामध्ये मार्गदर्शक बॅकबोन आहेत की प्लेयर फॉर टीम जय बजरंग वडवली सध्याच्या घडीला मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना नंबर 2 टॉप ऑफ द ऑर्डर सध्याच्या घडीला 3ऱ्या पोझिशनवरती रवी वारगडे नुकताच बाद झालेला सेट बॅटला लॉफ करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर होतं मात्र इलिमिनेशन मिळालं नाही उंची चेंडून जास्त गाठली नाही त्याच कारणासह आपण बघत आहोत चांगला झेल आता स्ट्रेटिश लॉंगॉनला पकडण्यात आलेला आहे राजेश खंडागलेला पहिलं सुयश ओ रिव्हर्स टेम पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न मयूर यांचा लाईन मिस झालेली आहे डॉट बॉलला झालेला आहे कमबॅक राजेश खंडागले यांच्या माध्यमातून राजेश खंडागलेची 2 षटकं फॉल इम्पॉर्टंट आहेत पहिल्या षटकामध्ये त्यांना अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकात रन्स आल्या 10 त्या देखील करण खंडागलेच्या विरोधात आणि तदनंतर 3रं षटक ज्यामध्ये हवी होती वापसी हवा होता पलटवार तो चांगला केलाय स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक राजेश खंडागलेनं फाईन स्वीप हा पेटर्न स्ट्रोक आहे
पाडल स्वीप करत असताना मिड विकेटला क्षेत्रच्या टीम मधून पोहोचतायत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. विकेट किपर एंडला फेक कशी आली आहे पंचांकडे प्रश्न, आणि पंचांनी आता लगेचच रेफरल घेतलेला आहे. बॅट्समन सेफ आहेत की अनसेफ आहेत, दुसरी धाव पूर्ण झाली की फलंदाज धावबाद येत, या सगळ्या गोष्टी आता निहाळल्या जातील, पाहिल्या जातील आणि तदनंतर निर्णय ऑन स्क्रीन असेल. डिसिजन थोडा टफ आहे. इट्स अ टाइड क्लॉल, त्याच कारणासह आपण बघत आहोत अतिरिक्त वेळ आपण घेत आहोत. बॅट्समन इज आउट, बॅट ड्रॅग झालेली नाहीये, त्याच कारणासह आता धाबाच्या स्वरूपात आपण बघत आहोत मयूर शेळके यांना माघारी यावं लागेल. 1+ विकेट, बॅट ड्रॅग झाली नाही, बॅट हवेत होती, बरोबर यष्ट उद्ध्वस्त झाल्या होत्या तेच पाहिलं, आणि फायनली आता रनआउटचा सिग्नल आलेला आहे. थर्ड अंपायर कडून धावबादची शिकार, धावसंख्येचा विचार केला तर 1+ विकेट, आणि स्कोरबोर्डवरती टीमची टोटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतीये 17 या आकड्यावर. 13 धावेची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र पार्टनरशिप भागीदारी देखील बिल्डअप होणं गरजेचं आहे. आवश्यकता आहे ती या निर्णायक सामन्यामध्ये भागीदारीची, पार्टनरशिपची. आणि आता विशालच्या सोबतीने न्यू बॅटर लेफ्ट हँडर प्रतीक अर्थातच बाळा आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती मार्गस्थ होत असताना. दुसऱ्या धाब्याचा कॉल होता, फेक ॲक्युरेट आली होती विकेट किपर एंडला. बॅकअप चांगलं राहिलं खलील शेखचं, आणि तदनंतर आपण बघत आहोत सांघिक शुयश सध्याच्या घडीला मिळालेलं आहे ते टीम मोरा 11 पाडाले क्रिकेट संघाला. 17 धावा दाखल करती, 15 बॉल आता बाकी आहेत. 15 बॉलमध्ये रन्स आहेत 13, रिक्वायर्ड रन रेट लेस दॅन 7, 6.73चा आहे. लेफ्ट हँडर बॅटर बाळा सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा मानस, लाईन येते चांगला आउट स्विंगर. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा टॉस झाला गुडले स्पॉटवर, जसा चेंडू हिट झाला त्याला मिळालेली अतिरिक्त उचली, आणि तदनंतर बॉलला बाहेरच्या बाजूनं घेतलेलं हलकसं बॉलर त्यावरती लाईन मिस केलेली आहे. फुलर लेंथ क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली, बरोबर बॅट अँड पॅट मधला चेंडू ऑफस्टिक आता उखाडली आहे. प्रतीक माघारी परत आहेत, अजून एक धक्का. एकंदरीत जर विचार केला डावाचा तर या षटकामध्ये 2 वैयक्तिक सफलता आणि एक धावबाच्या स्वरूपात सांघिक श्रेय संपादित केलेलं आहे ते कॅप्टन RK अर्थातच राजेश खंडागलेनं. स्कोर जर पाहिला तर तो स्थिर आहे. 17 धावा दाखल करते, स्पेल टाकला 5 बॉलचा, अवघी 1 धाव खर्च केलेली आहे, आणि काय अप्रतिम पलटवार केलाय, काय छान वापसी केली आहे ती टीम मोरा 11 पाडाले क्रिकेट संघाकरता. 13 बॉल दिला, रन बॉल इक्वेशन. काल क्वार्टर फायनल मध्ये 12 बॉल 12 बनवून दिल्या नव्हत्या शिवपुरी शिरगावला स्वर्गीय आप्पा स्मृती जयगाव देशपर्स जोगाडावे क्रिकेट संघानं. आता 13 बॉल 13 हे समीकरण आहे, मात्र चॅलेंज मोठं आहे कारण बॅटिंग युनिट फार डीप आहे जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर आले, सॉफ्ट हँडली प्लेस केलाय, एक सिंगल इझिली पूर्ण झाली आहे. धावसंख्या दाखल करते आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर. स्कोर कार्डवरती टोटल आपल्याला पाहायला मिळतीये ती 18 या आकड्यावरती 12 चेंडू, आणि 12 चेंडू रनसभेत 12 ट्रिंक्स सोडले जाईल मैदानात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
रिक्वेस्ट आहे आपण इमिडिएटली बाहेर यायचं. 12 चेंडू 12 धावे समीकरण. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करून घ्या. मुरली पण पाडाले. स्कोरले अंपायर मयूर मार्के सर, मेड अंपायर मंदार राणे सर. सूचना आहे 12 चेंडू 12 धावे समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहा. ब्राईट बद्दल सांबेगाव आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे संघ आदर्श 11 धानिवली. पहिल्या फेरीतील तिसऱ्या लढती दरम्यान 12 चेंडू 12 धावा हे समीकरण. रन बॉल इक्वेशन हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. सामन्याचा निकालाच्या दृष्टिकोनातून या षटकाला अनन्यसाधारण विशेष महत्व आहे आणि या निर्णायक षटकात कॅप्टननं आता बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केला. या टीमचा ट्रम्प कार्ड हुकुमाचा एक्का खलील शेख अर्थातच पापाला. क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत. शॉट दरम्यान त्या सोबतीनं शॉट पॉइंट कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये डीप मध्ये आपण बघत आहोत. डीप बॅकवर्ड पॉइंट सेट केलेला आहे. लॉंग ऑफ स्टेटिश लॉंग ऑन मिडविकेट आणि ऑन साइडला स्कोअर लगे शॉट दरम्यान आणि त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत शॉट फार लेग 30 या सर्कल मध्ये बॅकअप देत असताना विकेट किपरला. 12 चेंडू 12 धावा साकरेनला भास्कर बॉल तयार. बॉलिंग मार्कवर खलील शेख. पहिलाच बॉल फुल टॉस डाव्या स्टिकला सोडून चाललाय. अपील करण्यात आलेलं होतं पंचांकडे मात्र पंच सांगतायत इट इज फ्रॉम बॅट आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत एकदा पूर्ण झालेली आहे. धावसंख्या दाफलकरती सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 आकड्यावरती. 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता. सन्मान्य मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तथा ब्रँडबद्दल किंग शॉप आणि कम्युनिकेशन डेअरीचे प्रोप्रायटर दिनेशजी गरत यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्कोर 19 आकड्यावर. अकरा चेंडू 11 बॅकफुटवर आले. लेट कट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट आत विकी वार गुड फिल्डिंग मिळेल ती फक्त एकच धाव. गल्ली आणि थर्ड बॅनच्या मधून बॅकवर्ड पॉइंटला चकून गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा मात्र तो शक्य झाला नाही. यश आला नाही. पर्यायी स्वरूपात एकदा धावफलकावरती आली आहे आणि धावफलक त्यांनी गतिमान ठेवलेला आहे. धावफलकाची रेलचेल सध्या सुरेश सिंगल डबल ने देखील लक्ष्याच्या समीप जाऊ शकतो. संघ जय बजरंग वडवली. एक धाव. स्कोर 20 वरती. 10 चेंडू आवश्यकता 10 धावेची. रन बॉल इक्वेशन 10 चेंडू 10. स्ट्रायकर एंडवरती आपण बघत आहोत भास्करला. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न फटका फसला. फिल्डर डीप मधून पोहोचले होते मिड विकेटच्या दरम्यान स्क्वेअर लेग वरून मात्र झेल सुटलेला आहे. अशा क्रुशियल स्टेजला अशा पद्धतीच्या हाफ चान्सेसच्या कॅचेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस. 6 बॉल 8चा सामना होता कालचा. शिरगाव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव संघ 6 चेंडू 8 धावा चेस करत होता आणि त्याच झोनमध्ये जयेश गायकडनं जो नेत्रदीपक झेल पकडला होता 6 बॉल 8 असताना त्याच कारणासह मॅच मध्ये पूर्णपणे वापसी आपण पाहिली होती डोंगरनाबे टीमची. मात्र आता जर विचार केला तर झेल सुटलेला आहे. 2 धावा. धावफलक 22 वर. बॅकफुटवर आले. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला फटका चांगला आहे. उंची मिळाली आहे. त्याचबरोबर मिळालं अंतर. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर झालं. चुमंतर षटकार. दोन धावेची आवश्यकता आहे आता. धावफलक 28 वरती. 30 धावेचं लक्ष चेस करत असताना बघा झेल सुटला. त्यावरती आल्या 2 धावा. तदनंतर संधी मिळाली फलंदाजाला. त्याच्याकडे कॉन्फिडन्स आला आणि त्यांना लॉंग लेगला हा संघर्षमय षटकार आता ठोकलेला आहे. समीकरण पूर्णपणे खुलं झालेलं आहे. अगदी हवा भरलेल्या फुग्याला बाहेरून टाचणी टोसावी आणि त्यातून हवा काढून टाकावी असा जणू काही सामना आणि सामन्यातील मजा या सामन्यातील ठसन आता काढून टाकलेली आहे ती बॅटर भास्कर वारगडेनं. धावफलक 28 वर. अवघ्या 2 धावेची आवश्यकता विजयासाठी जय बजरंग वडवलीला. हा देखील फुल टॉस पाहत होता. अपील झाले. इट इज टोटली प्लम. पंच सांगतायत LBW लेग बिफोर विकेटची शिकार. यष्ट्यांच्या बरोबर मधीच सापडले. कात्रीत पकडलं पंचांनी आणि पायचीच्या स्वरूपात आता भास्कर माघारी परत आहेत. विजय अगदी दृश्यक्षेपात आहे परंतु त्यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल जय बजरंग वडवलीला. हा 3रा धक्का.
होईल त्यानं पकडलेले आहेत. कॅपेबल रोल त्याच्या या संपूर्ण डावामध्ये राहिलेला आहे. जय बजरंग वडोली संघासाठी 2 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 7. फुल टॉस बॅकफुटवर आले. लेट कट शॉट थर्डमॅनला फिल्डर सेट आहेत. मिळेल ती एक सिंगल. थ्रो खराब आलेला आहे. दुसरी धाव आता बनेल एसीडीज. दुसरी धाव पूर्ण आणि याचबरोबर सामना संपला. विजयी झाला संघ जय बजरंग वडोली. मनपूर्वक अभिनंदन विजेत्या संघाचं. ट्रॉफी हार्डलक आपण देऊयात. मोठ्या लेव्हन पाडलेला दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित झाले त्यासाठी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं दोन्ही संघाचे विशेष आभार. सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत भास्करला. याच्या मॅच मधनं टर्निंग पॉइंटला सिक्सर आला. पहिल्या क्षेत्रामध्ये